महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा, त्याचप्रमाणे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज वांद्रे येथे छत्री व रेनकोट वाटप हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, नितीन गायकवाड यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। या कार्यक्रमाला उपस्थित आहेत कुणाल सरमळकर विभाग प्रमुख, भक्ती भोसले महिला विभाग प्रमुख। खरं तर कुणालबद्दल मी सुरुवात करते बोलायला। कुणाल ही व्यक्ती अशी आहे, कधीही कुणाचंही कसलंही काम असू दे, तुम्ही रात्री मध्यरात्री हाक मारली तरी धावत येणारा असा हा आमचा कुणाल आहे। माझा सर्वात लाडका मुंबईतला विभाग प्रमुख, कारण अतिशय मनाने, आता तुम्ही बघा नितीन गायकवाड यांनी हा कार्यक्रम ठेवला। हा कार्यक्रम हे स्वतः विधानसभा संघटक आहेत, परंतु आमच्या कुणाला कुठेही टेन्शन नाही की अरे बापरे हा कसा काय कार्यक्रम घेतो, ह्याला विभाग प्रमुख पद पाहिजे का, नॉर्मली असं होतं। परंतु कुणाला अजिबात टेन्शन नाही, कुणाला आपल्या घरचंच कार्य असल्यासारखा फिरत असतो, त्याच्यामुळे जो काम करतो त्याला कसलीही भीती बाळगायचं कारण नाही, असं आमचा कुणाल। आणि नितीन, तुमचं सुद्धा अभिनंदन की एवढा सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केला। बघा मित्रांनो, अजिबात इलेक्शन नाहीये, पुढचे 3 वर्ष इलेक्शन नाहीये, तरीही 24/7 काम करणारा हा आपला पक्ष आहे। फक्त इलेक्शनवर नजर ठेवून काम करणारा हा आपला पक्ष नाहीये, तर सतत लोकांचं काम करणारा, लोकांना मदत करायला उभा राहणारा आपला पक्ष आहे। कारण 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूलमंत्र आपल्याला दिलेला आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी। दादा, मला आज आहे ना एकाने मीडियामध्ये प्रश्न विचारला, आज कुणाचा तरी वाढदिवस आहे म्हणे वांद्रे येथे, तुम्हाला माहिती असेल, फिरत फिरत तुम्ही बघितलं असेल आज कुणाचा वाढदिवस आहे। त्यांनी मला विचारलं की त्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम तुम्ही ठेवलाय का? मी म्हटलं आम्ही कुणाच्या वाढदिवसानिमित्त, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, साखरपुड्यानिमित्त कार्यक्रम ठेवत नाही। आम्ही सतत कार्यक्रम करत असतो, कारण आम्ही निवडणुकीकडे आणि सत्तेकडे लक्ष ठेवून आम्ही कार्यक्रम घेत नाही। आणि हे करत असताना मी त्यांना शुभेच्छा पण दिल्या। आपल्याला शिकवलेलं आहे की बाबा कोणाचा वाढदिवस असेल त्यांना शुभेच्छा द्या, लग्नाच्या शुभेच्छा द्या। तर ती वेळ कदाचित येणार नाही, पण आम्ही त्यांना शुभेच्छाही दिल्या। आणि मी एवढंच सांगितलं की त्यांना देव सुबुद्धी देवो, आपल्या आजोबांचे हिंदुत्वाचे विचार जी व्यक्ती विसरलेली आहे तिला आठवण करून देवो आणि देव त्यांना सुबुद्धी देवो, अशा आज त्यांच्या घरासमोर येऊन आम्ही त्यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहोत। आणि आज लाडक्या बहिणी म्हणजे लाडक्या भावांपेक्षा